पण माझ्या दृष्टीने ही कथा 1 वाजता सुरू होणार आहे. कळलंय का नाही कळलं? अरे हो म्हणा नाही म्हणा, कळलं नाही का? महिलांना कळलंय का नाही कळलं? हा, काहीच बोलत नाही तुम्ही. कळलं म्हणा तर नाही म्हणा. हा, काय कळलं? 1 वाजता सुरू होणार आहे, 12 वाजता संपणार आहे. मी समजून सांगतो, लक्ष द्या. हो म्हणत जाऊ नका, कशाला होच म्हणायचं नसतं. 12 वाजता कथेला विराम दिला जाईल, पण 1 वाजल्यापासून कथा सुरू होईल. याचा अर्थ असा आहे की मी दिलेले जे विचार आहेत ते विचार 1 वाजल्यापासून जेव्हा तुमच्या वेताळवाडीमध्ये ते दिसायला लागतील, समजून चालायचं कथा आता सुरू झालेली आहे. कथा सुरू झाली. आमच्या सरांनी मगाशी मला सांगितलं की मराठी शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे, मराठी शाळेचा विचार केला पाहिजे. 25 शाळांची निवड करायची. 25 शाळा आहेत त्या पुढील 5 वर्षासाठी. आणि पुन्हा सरांनी सांगितलं की माझं मार्गदर्शन त्या ठिकाणी मोफत असेल. मोफत मार्गदर्शन ज्या गावातील तरुणांना सहकार्य करायचं असेल, ज्या तरुणांना मराठी शाळा वाचली पाहिजे, मराठी आपली जगली पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी तुम्ही संपर्क करा. खरं म्हणजे त्या संपर्कावर जर संपर्क केला तर आपण त्या ठिकाणी ही मराठी वाचू शकतो, मराठी शाळा शिकल्या पाहिजे. त्यासाठी आता सप्ताह संपला की 3 तारखेपासून 3 एप्रिल पासून ही मोहीम लगेच त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करा अशी माझी विनंती असेल आपल्याला. या गोष्टी टिकल्या पाहिजेत, हे गोष्टी आल्या पाहिजेत आपल्याकडे. कथा कीर्तन सप्ते भरपूर आहे, कमी नाही सप्त्याला. आता जर फिरलात नाही तर इथं या भागात तर 25 सप्ते सुरू असते. मी जे येतो ना पाठव द्यावून इथून इथपर्यंत असतो 12 सप्ते सुरू आहेत. वाटाणी सगळ्या वाटाणी सप्ते मंडपच दिसतात मला कुठे. हे महत्वाचं नाही, विचाराची श्रीमंती महत्वाची. आलं लक्षात? आज 6 दिवस 7वा दिवस आहे. महाराजांनी आपला अतिशय उत्कृष्ट प्रकारे, जर आपण पाहिलं तर आपण सगळे खेडेगावातले लोक आहोत, सगळे इथे जमलेले. आपले मुलं कधी 1 तासाच्या लेक्चरला परफेक्टली तासभर शांतपणे कधी बसू शकलेले नाही. त्यांना बाबांनी 3-3 तासापर्यंत एका जागेवर शांत बांधून ठेवलं. हीच बाबांची ताकद आहे. खरं तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. कृष्णाचं चरित्र म्हणजेच श्रीमद भागवत कथा, आणि तेच कृष्णाचं चरित्र आपल्याला पुन्हा आठवलं. आपल्या गावातील ज्या मुली बाहेर लग्न करून गेलेल्या आहेत. आपण वारंवार सांगतो की 800-850 लोकसंख्येचं आपलं छोटंसं गाव आहे, पण आपल्या ह्या रात्रीच्या जी आपली प्रदक्षिणा झाली त्याच्यामध्ये खूप मोठी संख्या वाटत होती, कारण आपल्या मुली तेवढ्या बाहेर गेल्या. बाबा आमच्या गावात खरंच स्त्रीभ्रूण हत्या झाली असं आम्हाला ऐकायला कधी भेटतच नाही, आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच आपल्या भविष्यामध्ये पण करत राहायचे. पण दुसरे एक आपले मित्र इथं बोलले की 2-3 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले. जे आपण जे मराठी शाळांबद्दल किंवा या सरकारी शाळांबद्दल बाबा काम करतो ना, ज्यावेळेस असे गरीब मुलं असतात त्यांच्यावर काहीतरी संकट येत असतात, ज्यावेळेस या शाळा बंद होतील त्यावेळेस त्यांना पुढे जायला कुठेतरी अडचण येईल. त्यामुळे आमची टीम हा एक प्रयत्न करते. चांगला असेल वाईट असेल तेव्हा त्याचं मूल्यांकन नाही करू शकत, त्यामुळं हा प्रयत्न मी करतो. तुम्ही पण मला साथ द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. बाबांना वाटा लावताना दिंडीत आपण त्या एकदम आनंदामध्ये, बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. आनंदामध्ये वाटा लावायची. आपण पुन्हा पुन्हा बाबा भेटतच राहू. तुम्ही पण वाडीला येत राहा. आम्ही पण तुमचे जर जवळपास कुठं कथा असेल तर आम्ही 100% तिथं हजेरी लावू एवढंच सांगतो. आणि सर्वांचे धन्यवाद. तुम्ही आलात, एवढे वेळ थांबलात. बरेच जण याच्यामधले जेवलेले नसतील तरी पण थांबलात, त्याबद्दल सर्वांचे आभार.